या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन टू DC मोटार्स, प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, टाइप्स and applications of DC motor. A DC motor or a direct current motor converts electrical energy into mechanical energy. A direct current motor is fairly simply electrical motor that uses electricity and magnetic field to produce torque, which turns the rotor and hence gives mechanical work. DC मोटार म्हणजे काय? DC मोटार DC सप्लायवरती वर्क होते आणि DC मोटार काय करणार आहे? इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे आपल्याला आपण जे काही इलेक्ट्रिक सप्लाय देणार आहे, DC सप्लाय देणार आहे, त्याचं कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन होणार. प्रिन्सिपल ऑफ DC मोटार्स. In any electrical motor, operation is based on simple electromagnetism. When a current-carrying conductor is placed in an external magnetic field, it will experience a force, that is Lorentz force. Due to this force, torque is produced, which rotates the rotor of a motor, hence a motor runs. DC मोटार ही कोणत्या वर्किंग प्रिन्सिपलवरती वर्क होते? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करतो तेव्हा त्यामध्ये काय होतं? लॉरेन्स फोर्स रिॲक्ट होतो आणि त्या लॉरेन्स फोर्समुळे त्यामध्ये टॉर्क जनरेट होतो आणि त्या टॉर्कमुळे तुमची मोटार काय होणार आहे? रोटेट होणार आहे. या वर्किंग प्रिन्सिपलवरती DC मोटार वर्क करते. कन्स्ट्रक्शन ऑफ अ DC मोटार. DC मोटार कन्सिस्ट ऑफ 2 वाइंडिंग्स, फील्ड वाइंडिंग अँड आर्मेचर वाइंडिंग. DC मोटारमध्ये 2 प्रकारच्या वाइंडिंग असणार आहेत, फील्ड वाइंडिंग अँड आर्मेचर वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग इज स्टेशनरी अँड आर्मेचर वाइंडिंग कॅन रोटेट फ्रीली. फील्ड वाइंडिंग काय असणार आहे? स्टेशनरी. जो काही तुमचा फ्रेम आहे त्या फ्रेमला काय असणार आहे? ती स्टेशनरी असणार आहे. आणि आर्मेचर वाइंडिंग ही फ्रीली रोटेट होणार आहे. फील्ड वाइंडिंग व्हेन गिवन DC सप्लाय मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड. आर्मेचर वाइंडिंग व्हेन कनेक्टेड टू DC सोर्स शाफ्ट कनेक्टेड टू इट रोटेट्स ड्यू टू लॉरेन्स फोर्स. म्हणजे आपण जेव्हा फील्ड वाइंडिंगला सप्लाय देणार आहे त्यावेळेस त्याभोवती कोणती फील्ड क्रिएट होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे आपण जेव्हा त्यामध्ये जे काही आर्मेचर कंडक्टर्स आर्मेचर वाइंडिंग प्लेस केलेले आहेत त्यामध्ये काय होणार आहे? EMF इंड्यूस होणार आहे. ही आहे कन्स्ट्रक्शन डिटेल्स ऑफ DC मोटार्स. यामध्ये काय काय आहे? पोल्स आहेत, जे काही पोल आहे, पोल शूज आहेत, त्याच्यावरती काय केलेली असणार आहे? तुमची फील्ड वाइंडिंग केलेली असणार आहे. नंतर काय? यामध्ये रोटार आहे, रोटार आहे, आर्मेचर आहे. आर्मेचरवरती कोणती वाइंडिंग केलेली आहे? आर्मेचर वाइंडिंग. कम्युटेटर आहे. नेक्स्ट यामध्ये काय आहेत? अजून टर्मिनल्स आहेत. आणि अजून काय? यामध्ये इंटरपोल्स. जे काही तुमचे मेन पोल्स आहेत त्या मेन पोल्समध्ये इंटरपोल प्लेस केलेले आहेत. इंटरपोल्सचा मेन यूज काय आहे? ते काय करणार आहेत? तुमचे जे काही कम्युटेशन आहे, कम्युटेशन काय करणार आहे? न्यूट्रलाइज करणार आहेत. परत जे काही इंटरपोल्स आहेत ते तुमचं जे काही तुमचा क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट आहे किंवा आर्मेचर रिॲक्शन आहे ते कमी करण्यासाठी आपण इंटरपोल्स यूज करतो. वर्किंग पाहिली आपण. नेक्स्ट टाइप्स ऑफ DC मोटार्स. आता आपण DC मोटारचे टाइप्स बघूया. DC मोटार्स आर ऑफ 3 टाइप्स. DC शंट मोटार, DC सिरीज मोटार, DC कंपाऊंड मोटार. फर्स्ट, DC शंट मोटार. The parallel combination of 2 windings is connected across a common DC power supply. The resistance of shunt field winding is always higher than armature winding. This is because the number of turns for field winding is more than that of armature winding. Cross-sectional area of the wire used for field winding is smaller than that of wire used for armature winding. जी काही तुमची DC मोटार आहे, DC मोटारमध्ये DC शंट मोटार आहे, DC शंट मोटार.
DC शंट मोटारमध्ये जो काही तुमचा आर्मेचर आणि शंट फील्ड आहे हे दोन्ही एकमेकाला पॅरललमध्ये कनेक्ट करून त्यांना कॉमन DC सप्लाय दिला जातो. जे काही तुमची फील्ड वाइंडिंग आहे त्या फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स नेहमी काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे आर्मेचर वाइंडिंगपेक्षा. आणि ज्या काही आर्मेचरच्या नंबर ऑफ टर्न्स आर्मेचरचा जो काही तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे कोणापेक्षा, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ फील्ड वाइंडिंगपेक्षा. म्हणजे जे काही आपण फील्ड वाइंडिंगसाठी जी काही वायर यूज करणार आहोत ती काय असणार आहे, थिन असणार आहे. आणि आर्मेचरसाठी जी काही वायर यूज करणार आहोत ती थिक असणार आहे. हे झालं ऑल अबाउट DC शंट मोटर. पुढे DC सिरीज मोटर. The field winding is connected in series with armature. The current passing through the series winding is same as that of a armature current. Therefore, the series field winding has few number of turns of thick wire than that of a shunt field winding. Also, therefore, the field winding will possess a low resistance than the armature winding. यामध्ये काय असणार आहे, जे काही तुमची जी काही तुमची फील्ड वाइंडिंग आहे आणि आर्मेचर आहे एकमेकांना कशामध्ये, सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असणार आहे. त्यामुळे आर्मेचर आणि फील्डमधनं सेम करंट फ्लो होणार आहे. आर्मेचर आणि फील्ड सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असल्यामुळं जे काही तुमच्या वायर आहे फील्ड वाइंडिंगची ती कशी असणार आहे, थिक असणार आहे. आणि त्याच्या नंबर ऑफ टर्न्स काय असणार आहेत, कमी असणार आहेत. आणि त्यामुळेच तुमच्या जी काही तुमची फील्ड वाइंडिंग आहे त्याचा रेजिस्टन्स कसा असणार आहे, कमी असणार आहे आर्मेचर वाइंडिंगपेक्षा. नेक्स्ट थर्ड आहे DC कंपाऊंड मोटार. DC कंपाऊंड मोटारचे परत 2 टाईप्स आहेत, लॉंग शंट कंपाऊंड मोटार आणि शॉर्ट शंट कंपाऊंड मोटार. लॉंग शंट कंपाऊंड मोटारचे परत 2 आहेत, कम्युलेटिव्ह आणि डिफरन्शियल कंपाऊंड मोटार. Long shunt compound motor. In this, the series winding is connected in series with armature winding and the shunt winding is connected in parallel with the armature connection. यामध्ये काय केलेलं असणार आहे, तुमचं जे काय आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग आहे सिरीजमध्ये कनेक्ट केली त्यांच्या अक्रॉस शंट वाइंडिंग कनेक्ट केलेली असणार आहे. याला म्हणायचं लॉंग शंट कंपाऊंड मोटर. पुढचे आहे शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर. यामध्ये काय केलं असणार आहे, जी काही तुमची सिरीज वाइंडिंग आहे पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ आर्मेचर आणि शंट वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेली असणार आहे. जो काही तुमचा आर्मेचर आणि शंट वाइंडिंगचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे त्याच्या सिरीजमध्ये सिरीज वाइंडिंग कनेक्ट केलेली आहे. ही कशासाठी केलेली आहे, जो काही तुमचा स्टार्टिंगचा टॉर्क आहे चांगला भेटण्यासाठी